नमस्कार, मी रविकांत कुमार, मुक्काम पोस्ट मंद्रुप, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. आवाज मंद्रुपच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक आहे 2 जुलै 2026. तर पुढील 4-5 दिवस वातावरण कसं राहील महाराष्ट्रात, त्या संदर्भात थोडंसं अंदाज येणार आहे. पहिला आपण काही मागील व्हिडिओमध्ये अंदाज दिला होता की कोकण किनारपट्टी मान्सून सक्रिय होणार आहे मोठ्या प्रमाणात, असा एक अंदाज 27-28 तारखेला मी दिलेला होता. तर आणखीन पुढील 4-5 दिवस कसं राहील महाराष्ट्र, म्हणजे कोकण किनारपट्टी आज थोडंसं पाऊस कमी राहू शकतो. फक्त मुंबईच्या भागात थोडंसं पाऊस राहण्याची शक्यता, इतरत्र हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर आज 2 जुलै, तर 3 जुलै थोडं कोकण किनारपट्टी आणखी थोडंसं पाऊस वाढू शकतो. आणि 4 जुलै पासून मोठ्या प्रमाणात अगदी मुसळधार अतिवृष्टीसारखं पाऊस त्या भागात सुरुवात होऊ शकतो असा एक अंदाज आहे. मुंबई असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, इकडे कोल्हापूरचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्राचा कोल्हापूरचा पट्टा असेल, सातारा असेल, पुणे भाग असेल, वरचं नाशिक असेल, या भागात मुसळधार पाऊस पाहायला मिळतो. 3 तारखेनंतर या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो असा एक अंदाज आहे. काही धरणं अगदी म्हणजे रिकाम आहेत, तेही धरणं भरायला सुरुवात होऊ शकतात. म्हणजे कोयन्याच्या पट्ट्यामध्ये अगदी मुसळधार पाऊस होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर विदर्भ असेल, विदर्भच्या पट्ट्यामध्ये तुरळक भागामध्ये हलका ते मध्यम, तर काही भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर मराठवाड्यात पुढील 2-3 दिवसानंतर त्याही पट्ट्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकतो असा एक अंदाज. काही भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर आपलं इकडं पश्चिम महाराष्ट्रातील मधला भाग आहे, दोन्ही मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात अजूनही पाऊस झाला नाही. म्हणजे सोलापूर जिल्हा असेल, लातूरचा काही भाग असेल, बीडचा काही भाग असेल, आणि सांगलीचा पूर्व भाग असेल, आणि इकडे कर्नाटकातील विजापूर जिल्हा अगदी अजूनही पाऊस अत्यंत कमी आहे. याही पट्ट्यामध्ये 7 जुलै पर्यंत हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो असा एक अंदाज. सध्या दर पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. मी मागील व्हिडिओमध्ये एक अंदाज दिला होता की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन ते पुढे चक्रीवादळात निर्माण होण्याची शक्यता, असा एक मी अंदाज दिला होता. आणि अरबी समुद्रातून वारे बंगालच्या उपसागरात खेचल्या जाण्याची शक्यता आहे. हे सध्या आपण आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये हे चित्र मागील 48 तासापासून दिसत आहे. तर आणखीन थोडं सांगायचं झालं तर सध्या पेरणी आता काही भागात सुरू होणार आहे. कारण 27-28 तारखेला आणि 29 तारखेला या सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडला होता. काही भागात ढगफुटीसारखा पाऊस पडला होता. आणि मी ज्या ठिकाणी आहे त्याही पट्ट्यामध्ये अगदी ढगफुटीसारखा पाऊस पडला होता. अजूनही या भागात आपण मागे पाहू शकता की वापस आलेलं नाही. अजून 1-2 दिवस जाऊ शकतो या भागात पेरणीला सुरुवात होण्यासाठी. अगदी 2 दिवसानंतर या भागात पेरणीला गती मिळू शकतो असा एक अंदाज. ज्या भाग अजून सोलापूर जिल्ह्यामध्ये राहिलेले आहेत ते 7 जुलै पर्यंत हलका ते मध्यम, काय मोठा पाऊस वगैरे काय होऊ शकत होणार नाही, असं एक सॅटेलाइट कडून हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. म्हणजे पेरणी योग्य पाऊस होऊ शकतो असा एक अंदाज आहे. धन्यवाद.